केल्यामुळे वेळ आणि खर्च वाचणार आहे. आता तुम्ही आता तुम्ही उल्लेख केलात की आपल्या देशातले जे छोटे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा ही प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे फायदा होणार आहे. त्याकडेच मी येतोय. म्हणजे एकंदर भारतीय मोठ्या उद्योगांना फायदा तर होतोच आहे, पण आपला जो ग्रामीण भारत आहे त्यांना सुद्धा या करारामुळे फायदा होतो. म्हणजे ग्रामीण भारत म्हणजे काय, तर ह्या ग्रामीण भारतामध्ये आपली कृषी व्यवस्था आहे, भारतीय शेतकरी आहे, मच्छीमार आहेत म्हणजे मत्स्य व्यवसाय आहे, आणि इतर पण काही उत्पादक आहेत म्हणजे MSME हे आहे, म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहेत, महिला उद्योजक आहेत, त्यांचे बचत गट आहेत. तर ह्या सगळ्या मंडळींना ब्रिटनची ही अथांग अशी पसरलेली बाजारपेठ नेमकी कशी फायदेशीर ठरणार आहे? म्हणजे या करारातून त्यांना नेमक्या कोणत्या नवीन संधी निर्माण होतील? म्हणजे हाच मुद्दा मी मांडतोय की एक तर पहिलं गोष्ट म्हणजे या करारामध्ये जे ॲग्रिकल्चर सेक्टर त्याच्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे तो एक अतिशय छान आणि योग्य पद्धतीने केला आहे की ज्याच्यामध्ये भारतीय या सर्व सेगमेंटला प्रोटेक्शन देण्यात आलं. म्हणजे मग प्रोटेक्शन म्हणजे काय, तर त्यांच्या बाबतीतला इम्पोर्ट अर्थात ज्यावेळी आपण एक्सपोर्ट करतो ते इंजिनिअरिंग गुड्स आहे, तसे इम्पोर्टही आपल्याला करावे लागणार आहेत. हा एक बरोबर. करार एकतर्फी नाही, हा दोघांमध्ये घडलेला, दोघांच्या फायद्याचा आणि दोघांच्या उन्नतीसाठी केलेला करार आहे. पण इंडियन ॲग्रिकल्चर इंडस्ट्री तो जो सेगमेंट आहे तो फार मोठा सेगमेंट आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपण म्हणलात तसं मच्छीमार हा एक फार मोठा म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो मच्छी व्यावसायिकच म्हणजे सगळे काय मत्स्य व्यवसाय. मत्स्य व्यवसाय. बरोबर. आता भारताला 7,500 किलोमीटरचा किनारा लागला आहे. त्यामुळे आपल्याकडनं एक्सपोर्ट, फिश एक्सपोर्ट, मत्स्य व्यवसायाचा एक्सपोर्ट होणं हे अतिशय साहजिक आहे आणि तो फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. पण त्याच्यावरचे आधीचे जे टॅक्सेस होते ते तिकडचे, ते टॅक्सेस इतर देशांच्या, इंग्लंडच्या इम्पोर्ट टॅक्सच्या मदतीने जास्ती होते. म्हणजे जर का युरोपमधनं त्यांनी फिश मासे आयात केले तर ते स्वस्त असायचे, ते आता आपल्याकडनं गेले तर ते स्वस्त आणि टॅक्स कमी झाल्यामुळे स्वस्त होतील, त्यामुळे संधी वाढणार आहे. तर हे जे सगळे व्यवसाय आहेत ना, म्हणजे मत्स्य व्यवसाय असतील, टोटल जनरल ॲग्रिकल्चर असेल, प्रोसेसिंग फूड इंडस्ट्री असेल, या महिला बचत गट आपण म्हणलात तशा इतरही अनेक बचत गटांना जे जे छोटे छोटे प्रॉडक्ट्स आहेत सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना, त्यांना सगळ्या याच्यामधनं टॅक्सेस कमी, डॉक्युमेंटेशन सोपं आणि पूर्णपणे मार्केट अप्रोच, डायरेक्ट अप्रोच मिळाल्यामुळे त्यांना निर्यातदार बनण्याचं त्यांचं स्वप्न साकार व्हायला हा करार आवश्यक ठरलेला आहे आणि तो त्याला एक संधी देतोय सर्वांना. तर त्याचा माझ्या मते सगळ्या उद्योजक फायदा घेतील. अगदी. आणि त्या म्हणजे या सेगमेंट मधले, कारण भारत शेवटी नाही म्हणलं तरी आज ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे. बरोबर. 60% भारत हा अजूनही ॲग्रिकल्चरिस्ट वरतीच डिपेंडंट आहे. त्यांच्यासाठी हे प्रोटेक्शन हे अतिशय आवश्यक होतं. अगदी. प्रोटेक्शन काय, तर त्यांचा जो टॅक्स आहे, त्यांना जो इम्पोर्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर काही बाबतीमध्ये तो फेस्ड आउट केलेला टॅक्स, तो त्यांचं टॅक्सेशन आहे ते काही काळाने त्यांना लागू होणार आहे. त्यांच्याकडनं इम्पोर्ट होणाऱ्यावरती जो टॅक्स कमी व्हायला पाहिजे तो इनिशिएट होणार नाहीये. पण बरोबर. एक्सपोर्ट करताना मात्र आपल्याला शून्यावरती ताबडतोब जाता आलंय. बरोबर. हे भारताने साध्य केलेलं यातलं साफल्य आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि मला वाटतं उल्हासजी